नमस्कार. गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा येणार आहेत आणि आपण पूजा आरती करण्यासाठी सगळे तयार आहोत. माझ्या मनात एक विचार आला आणि मला असं वाटलं की हा विचार तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावा, सगळ्या लहानग्यांपर्यंत पोहोचवावा. तर आपण आपल्या गणपती बाप्पांची पूजा करत असतो, आरती करत असतो आणि आता गणपती जागोजागी घरोघरी सार्वजनिक उत्सवात आपण आपल्या लहान मुलांना गणपती बघण्यासाठी, मूर्ती बघण्यासाठी, वेगवेगळे देखावे बघण्यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. मला असं वाटतं की नेमकं आपण या गणपती बाप्पाकडून काय शिकावं. गणपती म्हणजे बुद्धीची देवता म्हटलं जातं. तर गणपती बाप्पाकडनं जेव्हा आपण गणपतीचं दर्शन घेत असतो, त्याला मन भरून बघत असतो, प्रसन्न वाटत असतं, त्यावेळेला ना मला अशा काही गोष्टी मनात आल्या की ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपल्याला आणि आपल्या सगळ्या लहान मुलांपर्यंत ह्या गेल्या पाहिजेत, त्यांना ह्या समजल्या पाहिजेत. त्यातल्या काही 5 गोष्टी, महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पहिलं म्हणजे गणपतीचं मोठं डोकं हे काय सांगतं. गणपतीचं मोठं डोकं हे विचार मोठा करा, चांगला विचार करा आणि वाईड म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईड करा, हे आपण शिकू शकतो गणपतीच्या मोठ्या डोक्याकडे बघून. त्यानंतर इथे गणपतीची सोंड काय सांगते. सोंड म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. तर लहान मुलांना फ्लेक्झिबल राहायचा अर्थ काय आहे. समजा आईने काही जेवायला केलं, तुम्हाला ते आवडत नाहीये, पण त्यावेळेला तुमच्या समोर आलेलं जेवण आनंदाने खाऊन घेणं, किंवा तुमच्या क्लासचा टाइम बदलला आहे आणि तुम्हाला खूप कंटाळा आला आहे, पण त्यावेळेस फ्लेक्झिबल होणं, किंवा काहीतरी आई बाबांना काम आहे आणि तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीसाठी ऍडजस्ट करून घ्यावे लागते, किंवा तुमचं शेड्यूल चेंज होते आणि जसे तुम्ही मोठे होत जाल, मी हे सगळं लहान मुलांना सांगते, जसे तुम्ही मोठे होत जाल आणि वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील तसं तुम्हाला फ्लेक्झिबल होण्याची गरज पडणार आहे. तर आपण काय बघितलं, गणपतीचं मोठं डोकं म्हणजे विचार मोठा करा, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एखादी गोष्ट बघा, एखाद्या गोष्टीकडे फक्त एकच दृष्टिकोन बघायचा ठेवू नका. त्यानंतर सोंड म्हणजे गणपतीची सोंड आपल्याला सांगते की फ्लेक्झिबल कसं राहायचं. त्यानंतर तुम्ही कधी बघितलंय का, गणपतीचे डोळे मस्त असे बारीक असतात. याचा अर्थ काय आहे, आपण काय शिकावं आपल्या बाप्पाकडून. तर फोकस म्हणजे काय. समजा तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासाठी, पण त्यातली एक गोष्ट घ्या आणि एका गोष्टीकडे पूर्ण लक्ष केंद्रित करून ती गोष्ट करा. मग तुमची चित्रकला असेल, तुमचं गणित असतील, तुमचा परीक्षेचा अभ्यास असेल, किंवा एखादं पाठांतर असेल, एखादी तुम्हाला क्युरिओसिटी वाटत असेल, तिथे एकाग्रता ठेवा. म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट खूप जवळून बघायची असते तेव्हा आपण त्याला मोठ्या भिंगातून बघतो, म्हणजे त्याला पण खूप लक्ष केंद्रित करून बघतो. तसंच कुठलंही काम करताना एकाग्रता फार महत्वाची आहे. आणि गणपती बाप्पा आपल्याला हे पण शिकवतोय की एकाग्र होऊन तुमचं काम करा. त्यानंतर आपण म्हणतो ना, गणपतीचे कान सुपासारखे, मोठे कान. याचा अर्थ आपल्याला गणपती बाप्पा काय सांगतोय. मोठे कान म्हणजे काय, तर ऐका, व्यवस्थित ऐका. तुमचे आई बाबा तुम्हाला काय सांगतात ते व्यवस्थित ऐका, समजून घ्या. तुमच्या टीचर्स तुम्हाला काय सांगतायत ते समजून घ्या. जर कोणी बोलतंय तर त्यांचं बोलणं पूर्ण होऊ देत, त्यांचं बोलणं समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचं बोला. तर गणपती बाप्पा आपल्याला हे पण शिकवतोय की आपल्याला देवाने 2 कान दिलेत, कारण व्यवस्थित ऐका. ऐकण्यामुळे तुम्हाला भरपूर गोष्टी समजतात. त्यानंतर 5वी गोष्ट येते. आपण बघतोय की गणपती बाप्पाचं वाहन कोण आहे, सांगा बरं. उंदीर. आता हा उंदीर एवढासा आणि गणपती बाप्पा एवढा मोठा. आता गणपती बाप्पा मोठा आहे आणि हा एवढ्याशा उंदरावरून का फिरतो. इथे आपल्याला बाप्पा हे सांगतोय की तुम्ही कितीही मोठे झालात, तुम्ही कितीही हुशार झालात, कितीही बुद्धिवान झाला, तरी छोट्या गोष्टींना कमी लेखू नका, म्हणजेच अहंकारी बनू नका, अहंकार नसावा. तर ह्या 5 गोष्टी पुन्हा सांगते. मोठा विचार करा, वेगवेगळ्या दृष्टिकोनाने विचार करा, फ्लेक्झिबल राहा, नेहमी तुमचं काम करताना एकाग्र होऊन काम करा. मोठे आपले टीचर्स, आपले आई बाबा काय सांगतायत, किंवा तुमचे मित्रमैत्रिणी सुद्धा तुम्हाला काय सांगतायत, आधी ऐका. समोरच्याचं बोलणं पूर्णपणे व्यवस्थित ऐका आणि कितीही मोठे झालात तरी अहंकार बाळगू नका. या गणेश चतुर्थीच्या दिवसांमध्ये मला असं वाटतं ह्या 5 व्हॅल्यूज शिकवणं महत्वाचं आहे आणि सगळ्या लहान मुलांनी ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि तुमच्या आयुष्यात ह्या गोष्टींची सवय लावून घ्यायची आहे. हा व्हिडिओ तुमच्या लहान मुलांबरोबर बघा, त्यांना दाखवा आणि पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.